अयो अयो अहो हळू चाला, अहो, नाही तर अजून दुखल. अयो. हा हळू 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 हळू. इथं बसा बसा, इथं खाली इथं? बसा. हा बसा. अयो बरं वाटतंय का? लय दुख होते पारे. हा तुला काय सांगू, एवढा त्रास होतोय, लय त्रास होतोय. ती पाय नीट करून बसा, नाही तर अजून पिरगळा बसेल. नीट ठेवा. अवघड आहे पारी पडले माणसाचं. मग काय तर. एवढ्या दिवस झाले मी कुठं हिंडलोच नाही पारी. हा ना, सुजबी लय आहे बघा. अजून दुखते का हो इथं? अरे दाबी ती कशाला, मोड्यो अजून मोड्यो कर तुकडा. कशाला जायचं मग ह्याच्या त्याच्या माग? ह्याची गाडी घे, त्याची गाडी घे, फिरायचा निस्ता कुटाणा करून ठेवत जावा. निस्ता अवचिंद आहे माणूस हा. काय म्हणली म्हणली काय काय म्हणले म्हणजे? तुलाच पिझ्झा लागत होता ना. मग पिझ्झा आणा म्हणलेलं, पिझ्झा म्हणलं नव्हतं. अयो पारे ते जाऊ दे मरू दे. लय दिवस झाले, 2-4 दिवस झाले मी घराच्या बाहेरच नाही पडलो. एकदा चक्कर मारून येऊ का इथून? मी टापक्यात जाऊन येतो. कुठे चक्र मारायचे? आपल्या इथ पारापर्यंत, पिपळापर्यंत. 4-5 दिवस असंच केलं तुम्ही. हे गे बुडले का नाही पैसे सगळे? हे जर व्यवस्थित गेला असता, मला व्यवस्थित पिझ्झा बी खायला मिळला असता आणि काम धंद्याचं पण झालं असतं. 5 दिवस झालं घरात बसू नाही तुम्ही. आता केलाय भात पायाचा, आता डोक्याचा कर माया भात करून टाक सगळी खिचडी. नुसतं मी बोललेलं तोंड दिसतं, तुम्ही काय करता ते नाही दिसत तुम्हाला. बरं जाऊ दे भाऊ, नको एवढू, मी येतो एक चक्करच नाही नाही मार. नाही, कुठं नाही जायचं. ही पाय सरळ करा, नाही तर असंच वाकडा राहील. जाऊ दे ना. अय हा, मोडी ती का काय? मोडत नाही, मला काळजी आहे म्हणून ती एवढी सेवा करती. अहो मी आहे म्हणून सेवा करते. एखादी असती ना असेच टाकून गेली असती, माहितीये का? ए पारे ऐक ना, जाऊ दे ना मला इथपर्यंत, जाऊ दे ना चल, पाय नीट होईल माझा. अहो तुम्हाला बेड पासून दारापर्यंत येईना आणि तिकडं कुठं चालला पारावरती? कोणी येणार आहे तुम्हाला सोडाय? मी येत नसती. कोरड पडली. मग कोरड पडली तर देते चहा बनवून. बर पाणी आण बाबा, आण आण पाणी का आण आण. नुसतं कोरड पडली आणि पाणी आणन, हे आणन ते आण. अरे पाणी आणलं वय. अजून बरं नाही चालू? नाही आताशी काला वय रे. अरे काम असतात माणसा माग. मित्राला एवढं लागले तरी बघा एवढा उशिरा आला का नाही? गप काळे आलाय तर येऊ दे ना. तुला काय वहिनी पडला तवा मीच दवाखान्यात घेऊन गेलतो त्याला, कोणच दुसरं नाही आलं त्याला. खरं का? मग होय. तोच होता श्याम्या. श्याम्याशिवाय कुणी घेतंय का माही गावात तरी काळजी? श्याम्यासारखा मित्र जर असला ना खंबीर, कधीच कमी पडणार नाही, कधीच कमी पडून देणार नाही श्याम्या. कमी पडायचा विषय नसतो, पण काय आता झाला ना कुटाना, काम धंदा बुडाला. 5-6 दिवस झाले घरात पडून मी. सांग बरं, ती गोट्याची सूज अजून वसरली नाही. पण मला काय म्हणायचं पारे, आला एवढ्या दिवसातून मित्र तर चहा पाणी ठेव त्याला. नाही नाही नको, चहाचं काय नाही. नाही ठेव दे, जा काय बघतीस तू, आण ठेव नाही एखादा कप. ठीक आहे, ठेव. आणते जरा बोलू. जरा समजून सांगा जरा. सांगतो हा, मी कायम सांगतोय. त्याला समजूनच सांगत असतो, पण ऐकतो कुठं गडी आपला. आज पळ गडी आहे दे ना थोडी. थोडी. आणली नाही का तू? एवढा झाला काय तू? एवढं लागलं तरी तुला दारू प्यायची का? कशाला आला माझ्या थोबाड बघायला काळ तोंड? मला लय पिऊशी वाटली श्याम्या. अरे पण गावात कुठे भेटते आपल्या डेप्युटीन साधा भोनी बंदी नाही केली का दारूची? आणि मग फाट्यावर जावं लागतं आणायला. कोण जाईन आणायला? कोण जाईन म्हणजे? तू काय पाय काय झिजलेस काय आता? तुला कसं काय घरात प्याता येईल? इथं पारी एवढी मोठी राखाने तुला. मला इथे ना बसूशी वाटा नाही, मला बाहेर फिरूशी वाटते. चल ना आपण फाट्यावर फिरून येऊन येते कुठेतरी जाऊन. बाहेर जायचं का? हा थांब. वहिनी चहा नको? वहिनी ऐका ना. काय हो? काय नाही म्हणलं, थोडं आहे ना पारापर्यंत नेऊन चक्कर मारून आणतो त्याला. पाय बी मोकळं होईन थोडा. धरून नेतो, धरून आणतो. आपण आता चहा ठेवू लागली. नाही नको चहा नको, जाऊ चक्कर मारतो. नको नको नको, त्यांना कुठे घेऊन जाऊ नका तुम्ही. जाऊ दे ना, काय होतंय? अहो तुम्हाला चाला येत नव्हतं, आता माहित नाही का तुम्हाला? इथपर्यंत मी धरून आणलंय. अरे शिरा भरा त्याने या पायाच्या शिरा नाही चाललं तर कसं होईन पायाचं? खरंय ना वहिनी. अहो डॉक्टर लोक सुद्धा सांगत येत, व्यायाम केला पाहिजे, चाललं पाहिजे, तो पाय मोकळा होतो. नाही तर असा ध्यानाळ्या वणी राहीन तो. मग बरोबर आहे, तुम्ही म्हणलेलं पण आणि त्यांनी म्हणलेलं पण बरोबर आहे. तुम्ही चाललंच पाहिजे. पटलं वहिनीला, पटलं. पटलं ना मला. मग आता काय करा, उभं राहा, इथल्या इथंच फेऱ्या मारा, माझ्या समोर पण राहीन आणि काय झालं तर मला कळेल पण. एवढ्या लांब जाण्यापेक्षा माझं लक्ष राहील ना. येतो जालू मग मी. हा
मार चक्रा मारतो इथं. अय श्यामी अरे मला घेऊन जा इथं. नाही इथंच मार चक्रा हो, मी चाललो. अरे काय झालंय वारडायला? चला मी तुम्हाला धरून चक्रा मारू. मला नाही फिरायचं, दुसरा पाय मोडून ठेवशील. तू जा तुझ्या स्वयंपाक कर, बसू तुम्ही इथंच. पण तिथं जाऊ नका, नाही तर अजून काय ते कुठं ना करून ठेवचा. हा नाही जात. तुम्हाला देऊ का कब्बरच्या? नको घेऊ. चांगला आलता फिरीला असत, तुला नाही खपलं. कुठे जाऊ नका, बसा इथं ना इथं फेऱ्या मारा. राम राम. अरे मला सांगायचं तरी चालू भाऊ लागलंय म्हणून. राम राम. आताशी काले होय डेपुटी. अरे मला माहितच नाही चालू तू लाग पाडलेला. मी 4-5 दिवस झाले मला दिसलं नाही. तू म्हणलं कुठं उद्योगाला जात असशील. आम्ही आता भेटला मला जायला गेलते की भेटायला. बरं झाले आले. हं? पारे डेपुटी आले, पाणी पिणी आण ना. आणि काय माघरलंय लांब आहे काय, पाणी पिऊन आलोय मी तरी. आता आपल्या गावात काय नाही, बिस्किटचे पुढे आणलेत सुभा भाऊस तिथून. किती आणले? संध्याकाळी गेलो ना नगरला 4 वाजता जाणार आहे, मग सफरचंद ते आणतो. 2च आणले होय. अरे तो कवा बिस्किट खातोय मला माहिती का, आपला आणायचं म्हणून आणलंय. ह्यो कोणता आहे? पार्ले. तुला एवढं वाचता ना क्रॅक जॅकी. बरं झालं बाबा, पारीला क्रॅक जॅक आवडतोय. अरे तुला बघायला आलोय मी. तो बायकोचं काय चाललंय पारीला आवडतो. संध्याकाळी गेलो ना तुला 1-1.5 किलो सफरचंद आणि मोसंबी बिसंबी घेऊन ये. डेपुटी तुम्हाला खरं सांगू का, काय मला सफरचंद आणले तरी चालेल, मग पण माझ्या शरीराला आहे ना दर्शिक एनर्जी येईन तेवढं आणलं ना बरं होईल. एनर्जी घेऊन येतो, एनर्जी ड्रिंक. ते नाही. मग काय दारू नाही ती फाटकाच टाकीन मळलेल्या पायावर. होय सांगू का पारू सांगू मग नको. मला नाही का, मला दारू सांगू तू आणा ना तात्याचे तिथं जा फक्त. तुम्ही जा, माझं नाव सांगा. जालूनी सांगितलं तुला लगेच 90 देईन तुम्हाला. झाल्या. अरे एवढा पाय मोडा, एवढा ते दारू पिऊन गाडीवरून पाडा म्हणते तू, आणि तरी तुला दारू सुचते. मला वाटतं ती ना तुझ्या पायावर टाकी ना मी दारूचं नाव घेतलं नंतर. आयो काय करतो काय आलं गपची पानाला कोपरीत टाकून काही होत नाही. तोंड फोडीन. दारूचं नाव बी काढू नको. तुला लागलं तर काय खायचं, तुला मटण आणून देऊ का 1 किलो पायासाठी? तू आहे कशाला आणता? नळे मारडू नको. अरे मटण बिटन खाय, दारू पिऊन काय पाय नीट होणार आहे तो. जे मागत आहे ना, जीव मरायच्या टायमाला ते आपल्याला मागत ना, त्याला द्यावा लागत. गावाला पुढे घालची. तू मरत नसतो. तू नीट होय मग दारू पी, नाही तर ना परत लोळा करून ठेवीन तुला. ना आलाय का दार आपल्याचा पत्त्या नाही काय नाही. जाऊ का? खातो बिस्किट बुडून पाणी. काय बिस्किट काय लागित आहे तू भांजाळल्याला एवढं लागले तर दारू मागत आहे. लोकांना भेटायला जावं का नाही. एखादं म्हणतो मला दुसरं काय आणायचं का, दारू आणा म्हणतोय. अरे 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 पारे, अय पारे, हा दर बिस्किट खाय पाण्यात बुडून. कोण आलो तू? आवाज नाही ऐकला? नाही ऐकला ना? अरे आपल्या गावचे डेपुटी वतनदारच म्हणतोय बा मी. आपल्या गावाचे सरपंच त्यांनी आणलेत बिस्किट, खाय बुडून पाण्यात. आणि एकच कसं आणलं मग? आणलाय तुला क्रॅक झॅक बी आणलाय. हा बघा, डेपुटी घेऊन तरी आले. तुमचा मित्र नुसता हात हलवत आणला. काय आणलं का खायला तरी? आता काय सांगू त्याला. आणि डेपुटीला बी माझ्या डोक्याचं झाले भरीत. तू जा आता. तुम्हाला देऊ का पाणी आणि बिस्किट? मला नको, मला नकोच. बरं ठीक आहे, मी खाते मग. हा तूच काय आळा बसेल. चालू ना, नारळ पाणी तरी देतो तर तरी येईन त्याला थोडी जरा. काय बायको त्याची कुठे बाहेर जाऊ द्याय ना त्याला. जालू माझ्या मित्रा, अरे तुझ्या कशाला करोड पडली होती ना, नारळ पाणी आणलं तुझ्यासाठी. पी ना मग तू. अरे तुला आणले. तूच पी, मला नाही प्यायचं. अरे चांगलं असतं हे नारळ पाणी प्यायलेलं, अंगात तरतरी येते म्हणून आणले. मला नाही नाका काय आहे ना बोतार तरी, पण मी त्या नारळाला हात लावणार नाही. श्याम तुला काय सांगितलं तू काय घेऊन आला रे फुसक्यावानी तोंडाच्या? अरे ते भेटत का काही पण करतो का आपलं. वहिनी, ओ बारू वहिनी. कोण आहे का मला पारू म्हणणार? हा तोंडातून निघून गेलो. रुपा वहिनी म्हणत होतो. ऐका ना, जालूला मी एवढं नारळ पाणी घेऊन आलो, म्हटलं अंगात तरतरी येईल. म्हणजे तूच पी. आणा इकडं. मला सांगा बरं, नारळ म्हणजे सलाईन सारखं असते. आता तुला काय सलाईनची गरज नाही, पण हे प्याला तर अंगात ताकद येईन, पटापटा चलशील. नको श्याम्या नको मला जरा बरं होईल तू. नारळ पाणी हातात दारा. नको दारा पाणी. लवकर हातात. त्यांनी चांगल्यावाने आणलंय तुम्हाला तरतरी येण्यासाठी. दारा. माणूस परत म्हणतो मोकळा गेला का, हात आलीत मोकळा आला बाया, म्हणून मी नारळ घेऊन आलो. प्रेमाने सांगितलेलं ऐकतच नाही गे माणूस. धरा पटकन.
मला आवडत नाही पारे. या. आणि मग कर. अरे प्या. मागून काढी ती का कानळी पारे. पारे मरण मी. अरे ते नाटक कमी कर, पी पटकन. मरायला लागला ना हॉस्पिटल मध्ये नेन. प्या. प्याची. पी रे, पी, चांगलं असतं ते शरीराला, पी. काळजी नाही हो स्वतःची. हम्म. एकदाच ना माणसाला की कर. चव लागली चव लागली. चांगलंच असतंय नारळ पाणी शरीराला. कळतंय कुठं. काही ठुलं थोडंफार, काही ठुलं का थोडं ते? एनर्जी येते. श्यामभाऊजी संपलं असन. ऐका ना श्यामभाऊजी, हा. अजून एखादं संध्याकाळी आणून द्या त्यांना. नक्की हा श्याम्या, तुझ्याकडे पैसे नसले ना, बायको देईन पैसे. पैसे घेऊन जा तिच्याकडून. नाही नाही संध्याकाळी नका देऊ, मग उद्या द्या. उद्या नाही, नाही. सकाळी आणून द्या. अरे लय एनर्जी ती पारे. आता पेलो माझ्या शिरा खापखापच व्हायला लागले. अहो पण दोन दोन जर तुम्ही प्याला तर हागवण लागल ना. त्यापेक्षा तुम्ही काय करा, सकाळी अजून एखादा आणून द्या, म्हणजे एक दिवस घ्या. नाही लागत नाही लागत श्याम्या. बरं संध्याकाळी एक आणतो, एक उद्या घेऊन सकाळी ये. एक आणतो. हा. 2 टायमाला 2. पैसे कमी पडले ना, माझ्या बायको कोण हक्कानी मागून नाही, काही घ्यायची. गरज नाही. मी आहे ना मित्र एवढा. आता यासाठी नाही करायचं, कोणासाठी करायचं? नाही नाही म्हणत म्या- लुबरेवानी प्याले तर मला एक काय गोडवर ठेवलं नाही त्यात. गोड लागत पाणी मी नारळ. 2 स्ट्रॉ आणले होते बरं का, पण संपलं काय नाही. जाऊ दे, काय ते आजारी नाही, मी आजारी. हा, हे- नाही माझ्यासाठी नाही, मग रुपावणीसाठी आणलं होतं एक स्ट्रॉ. पण तिला कशाला? तिला कशाला नारळ पाणी पाहिजे तो? ती काय पेशंट आहे का? हा, ती पेशंट नाही, मीच पेशंट. तुलाच लागन. येऊ का मग मी? हा? हा, चल. काळजी घ्या. हा. नाही नाही म्हणायचं, पायलीचं हाणायचं. लईच तुमचं अवघड आहे गड्या. बास बास, आता ते काही टरकवाला बी खाता का त्याची? बास झाला आता. कुठून आणलं होतं लोकवाडे पाणी? हो बरं एक पाय. सुगंधा, आता शिकाली वय ग बाई तू? आता शिकाली म्हणजे? मग मला- 4-5 दिवस झाले मला लागलेलं. अहो मला आता माहित झालं, ते पण रस्त्यामध्ये मला शामराव भेटले म्हणून. कस काय लागला पायाला? आता सगळं सांगू का झालेली घटना? श्यामेन मीच होतो ना, पडलो, मोडला पाय. ते कळायला पाय मोडला. रुपी कुठे? घरात आहे ना. घरात आहे हा. का? हा? सुधारणार कधी? आता काय राहिलंय सुधरायचं? पाय मोडला. अहो आता कसं तेच सुधरू? म्हणते, पाय मोडला, घरात आहे, तरी पण प्यायचं सोडलं नाही ना. तुला कोण म्हणलं? कोण म्हटलं काय? अहो माणूस नुसता फोनवर हॅलो म्हटला ना तरी कळतं मला समोरच्याने डोसलेली म्हणून. तुम्ही खरं सांगा, पिलेली नाही? अहो, किती बना वास येतोय तुमच्या तोंडाचा. नाही पेलो पाय. सुगंधा, कपड्याचा वास येत असं. गप्पा बसा. रुपये रुपये बाय रे बरं. अगं तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही? थोडीशी जनाची नाही तर मनाची ठेवायची ना. 4 दिवस नवर तुला घरात सांभाळला नाही गेला का? तोंड सांभाळून बोला जरा. अरे तिला नको बोलू. तिला काय बोलू नको? तुम्हाला बोलायला तरी सुधारताय का? अगं तुझ्या नवऱ्याने किती दारू पिली तुला कळतं? कुणी पाजली दारू? काय? मा बघू इकडे तोंड करा, इकडे तोंड करा. ऐक, कुणी आणून दिली हो तुम्हाला दारू? चा झाला या माणसाचा. खरंच ग, बघा येते ती आणि हिथच येऊन पाजून जातात. तुम्हाला डेपुटी भेटायला आले होते ना? डेपुटीनेच पाजलेले असणार आहे. हिने पाजली. अहो तुम्हाला बोलाय सुद्धा ये नाही की झिंगाय लागलाय मरणाचं. अहो एवढा जीव चाललाय, 4 दिवसापासून बाहेर नाही तरी तुम्ही प्यायचं सोडत नाही. अहो सुधरा आता तरी. होय, कुणी पाजली तुम्हाला? आणि पेताना लाज नाही वाटली? 4 दिवस मोडून पडला होता ना, त्याच लायकीच आहे तुम्ही. आयुष्यभर तुम्हाला मोडूनच ठेवती बघा आता. तुझं बरं होईन मग. मोड्यो, अजून मोड्यो. सुगंधाताई, काय करू ह्या माणसाचं? नुसतं नको नको करून ठेवलं या माणसाने. अगं काही करू नको. कुणी पाजले ते बघा, परत येऊ नको देऊ भेटायला. म्हटलं एवढं दुःख होतं 4 दिवसापासून, आज माहित झालं तर पहिले कामधंदे सोडून इकडे आले बघायला. काय तर माणूस ढोसलेला आहे. चालले मी घरी, कामधंदेत मला घरी. थांबा, आता मी पण तुमच्या बरोबर येते. असं पण ह्यो माणूस झिंगला आता दिवसभर काय कळायचं? अरे मला उचलून टाक ना घरात. पारे का रुपत आहे? का हो डेपुटी भाऊ, काय तुम्हाला माझा संसार चांगला चाललेला बघवत नाही का? काय आलं? हा, काय त्यांना झालं? भेटायला आले होते ना तुम्ही? हा,
मग भेटाय आलते तर 2 बिस्किटाचा पुडा आणला होता, त्याच्याबरोबर दारू पाजायची काय गरज होती हो? काय बोलताय रुपाताई, मी कशाला दारू पाजू? मी त्याला उलट तो मला म्हणत होता मला दारू आणून द्या त्या हॉटेलवरून पिंट्याकडून. मी त्याला एवढं म्हणलं तुला चापटीने जर दारूचं नाव घेतलं तर, आणि मी तर अशी वस्तू काही आणून देईन का त्याला? त्यांनी तुम्हाला दारू मागितलेली ना, हा त्यावेळेस मला का नाही म्हणला मग? आता मी होतो नवरा बायकोचे भांडण लागते, सगळ्याच गोष्टी तुम्हाला काय सांगत बसायचं? मी काय आणतो माझ्यानंतर कोण आलं तर भेटायला? शामभाऊजी आलते. अहो मग 4 महिन्यात पाजली दारू 100%. कश काय ते पाजतीन? माझ्यासमोर त्यांनी नारळ पाणी घेऊन आले होते, काय ते आलते? नाहीत पाजणार. बरं चला बरं तुम्ही जाल्याकडे चला चला. चला तुम्ही, मी सांगतो तुम्हाला मी पाजली काय. चला या. अरे ए झाले तुला दारू मी पाजली का रे? हा मला उलट तू आल्यावर दारू मागत होता. मी म्हणलं कान फाड फोडीन तुला, तवाच बायकोला सांगायला पाहिजे तू. असं कोण म्हणलं? कोण म्हणलं? नाला का मी आणली का दारू तुला पाजली का? नाही ना. काय आणलं होतं श्यामेनी? त्यांनी नारळ पाणी घेऊन आले होते. शेनारळ आहे का? हा, बघू बाई. बघू. अहो नारळ सारखं पाणी नाही या जगात. पाणी अहो, या आणलं नारळात पाहिजे. घालून दारू आणली रुपाताई. बघू. बघा तुम्ही माझ्या मागा लागले बघितलं ना? काय दारू आहे त्याच्यात? हे असं हे ना पिणारे काही नाटकं करतेत आणि त्यांचे जोडीदार बी बरोबर गुंडाळपणा करतेत. आता काय करा, ते श्याम्याला जरा धडा शिका आणि मग आमचे जरा नावं घ्यायची कमी करा. आम्ही भेटायला यावं का नाही तुम्हाला? चुकलंच माझं. तरी म्हणलं बाबा कसा काय एवढा गटा 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 पेला? बाबाने तर हे कुठाना केला होता. हा, तुम्हाला वाटलं नाही का हो काय आपल्याला लागलंय, कशाला आपण प्यावी, आपल्या पायाला काहीतरी होईल? हा, तुला खरं सांगू का पारे, पाहिले फान 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 करीत होता. आता नाद करायचा नाही पायाचा आणि माझा बदल झाला. हा ना. हा. बर, मग आता एक काम करा, काय आपण श्यामभाऊजीकडे जाऊया. कशाला? आता तुम्हाला तरतरी आली का नाही? मग जरा ना आपण फिरून येऊया, म्हणजे चेक करू ना की खरं दारून तरतरी येते का, असं जरा फेरफटका मारून येऊ. तुमच्या पायाला आता एकदम असं झालं का नाही तरतरी, मग? जरा वॉकिंग करून येऊ ना. चला. चालतंय हा, चल. अजून तुम्ही तर म्हणले होते की लई तरतरी आली मला. अरे वा जालू चालता यायला लागला. हम्म, वा 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 जालू दुकानापर्यंत आला पार तू तर. मग दमला बाई जीव ह्यांना आणून ना. पाणी आहे का? पाजा पाजा पाणी पाजा. आता कोरीच पेल्यात. काय दारू प्याला? हा, अरे तुला काय अक्कल आहे का जाल्या? कुशाल दारू प्याला तू? अरे लागले तर दारू प्यावा का तू? आणणाऱ्याला हाणायचं का पिणाऱ्याला हाणायचं आता? ए पारे, हम्म? नीट बोल. नारळ पाण्यामध्ये दारू टाकून आणली, मला काय कळणार नाही? ही रुपी एवढी येडी दिसली तुम्हाला? हा, नाही नारळात पाणीच होत. अहो तुमच्यासारखे बेवडे असतील ना मित्र, कोणत्याच मित्राचा संसार नाही चांगला होणार. काय नडलं होतं यांना नारळ पाण्यामध्ये दारू आणायची? हा, लय बोलला तो मला, म्हणला असा कुठे मित्र असतो का? तोंडाला चव नाही, कोरड पडली. म्हणलं मग आता जाऊ द्या, थोडी द्यावा मित्राला म्हणून. तिथं 2 सणकावून द्यायच्या ना, नाही तर मला सांगायचं होतं ह्यो दारू मागतोय म्हणून. पारे हात उचलू नको. नवरा आहे मी. आय! याच दांड्याने ह्याच्यावर हानीन पायावर सुजलाय म्हणून. नाही, जाऊ द्या आता काय प्यालाय दे सोडून विषय आता. नाही नाही, विषय सोडायलाच आणलाय मी. होय हा, आता काय करायचं माहितीये का? शी जालूची काठी, जालू हिथंच राहू द्यायचं. ह्याचं खाणं पिणं हागणं मुतणं सगळं तुम्ही करायचं. मी न्यायचे आता संडासला, आता मी नेणार नाही. तुम्ही संडासला न्यायचं, तुम्ही लघवीला न्यायचं, अरे तुमच्यापाशीच खाऊ पिऊ घालायचं, हिथंच झोपवायचं जवळ बरं होत नाही तवर. अगे घेऊन जा कशाला येऊ दुकानाच्या समोर राडा, चव जाईन परत. कशाला 10 वेळा तुम्हाला तिथं दारू आणायला यावं लागन? हिथं पाजायची, हिथंच पाजा, हिथंच सांभाळा. मरणाव टपली ती. मरणाव मरणावर- मरावा म्या. मला मस्त वाटत होतं की माझा नवरा माझ्या ऐकण्यात आहे, पण नाही. ते बेवडे आहेत ना माझ्या नवऱ्याला बिघडवायला, हेच सांभाळतील, त्याशिवाय ह्यांची जिरणार नाही. अगे आणि घरी घेऊन यायचं नाही. हा, नाहीतर असा तमाशा घालीन की तुमची बायको तुम्हाला घराबाहेर काढील. अगे घेऊन जा ना. बरी झाली गेली पिसळ बाबा. याडा झाला काय तू? इथं कुठं बसतो? जाय घरी तू. झिजर लागलं तुझे दुकान. आता बसू काय दे. तू आता काय मग हागणं मुतणं करू का मी? श्याम्या खायला काय पिढा केली मी हाताने तुला नारळ पाणी आणून दिलं, मित्राची कीव केलेली जीवच घातला माझा. बस आता इथं